रामराजे त्यांच्या निवडीमध्ये नेमका कोणता फॅक्टर हा निर्णायक ठरलेला आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आजच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये कशी जयतयारी पाहायला मिळतेय। बिलकुल रामलीला मैदान हे छावणीचं रूप आलेलं आहे असं दिसतंय, कारण CISF आणि त्याचबरोबर SPG आणि दिल्ली पोलीस या सर्वांनी हे संपूर्ण मैदान वेढल्याचं दिसून येतं आहे। कारण साधारणतः 25 ते 30 हजार कार्यकर्ते, प्रमुख पाहुणे, केंद्रीय मंत्री, NDAतील सर्व घटक पक्ष, एकनाथ शिंदे, अजित पवार, त्याचबरोबर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राज्यातील सर्व मुख्यमंत्री, उपराज्यपाल, हे सर्वजण सेलिब्रिटी काही, तर हे सर्वजण हजर राहणार आहेत आणि ऐतिहासिक असा सोहळा असणार आहे। यावेळेस रेखा गुप्ता यांच्यासोबत आणखीन 6 जण शपथ घेण्याची शक्यता आहे। त्या 6 जणांमध्ये प्रवेश वर्मा यांचं नाव आहे, आशिष सूद यांचं पण नाव आहे, मनिंदर सिंग सिरसा यांचं नाव आहे, रवींद्र इंद्रराज, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग हे सुद्धा शपथ घेणार असल्याची माहिती मिळते। आणि त्याचबरोबर 11:30 वाजल्यापासून हा शपथ सोहळा सुरू होईल, परंतु त्याच्या अगोदरच 11 वाजता सर्वांनी तिथं आसनस्थ व्हावं अशा प्रकारच्या सूचना ज्या स्ट्रिक्टली देण्यात आलेल्या आहेत। कारण सुरक्षा च्या दृष्टीनं ही काळजी घेण्यात आलेली आहे की लवकर येऊन त्या ठिकाणी आसनस्थ होण्याचे सुद्धा माहिती देण्यात आले। त्याचबरोबर पासेस देण्यात आलेले आहेत, सर्व जे VIP आहेत आणि पासेस असल्याशिवाय कोणालाही प्रवेश आतमध्ये दिला जात नाही। बॅग तपासले जात आहेत, सर्व आय कार्ड तपासले जात आहेत। आणि त्याचबरोबर जे आजचं जे स्वागत जे करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं, तर दिल्लीतील कॅब ड्रायव्हर जे असतील, ॲटो ड्रायव्हर, हे त्यांचं स्वागत करणार आहेत। आणि त्याचबरोबर जे झोपडपट्टीमधले वेगवेगळे प्रमुख आहेत त्या परिसरामधले त्या प्रमुखांना पण बोलवण्यात आलेलं आहे। आणि अशा प्रकारे एकीकडे कॅब ड्रायव्हर, दुसरीकडे झोपडपट्टीमधले प्रमुख, ते सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतील आणि त्यामुळे एक सर्वसमावेशक असं सरकार असणार आहे अशा प्रकारचा संदेश जो आहे तो दिला जाणार आहे। त्यामुळं आज मुख्यमंत्री आणि त्या व्यतिरिक्त 6 जण, तर असे एकूण 7 जण शपथ घेण्याची शक्यता आहे। निश्चित, आणि त्याचमुळे अनेक अर्थांनी हा सोहळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।